नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा 17 फेब्रुवारी हा दिवस पुण्यस्मरण दिन म्हणून संपन्न केला जातो। त्यानिमित्तानं आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवन चरित्रावरती थोडक्यात प्रकाश आपण या ठिकाणी टाकणार आहोत। भारतामध्ये क्रांतिकार्याची चळवळ ज्यांच्यापासून खऱ्या अर्थानं सुरू झाली ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके होत आणि म्हणूनच आपण त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधतो। त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1945 रोजी कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण या गावी झालेला आहे। त्यांच्या वडिलांचं नाव वासुदेव अशा पद्धतीचं होतं। त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये जर कुणाचं मार्गदर्शन लाभलं असेल तर स्वामी समर्थ यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या जीवनावरती महादेव गोविंद रानडे आणि क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे या दोघांचा मोठा प्रभाव होता, हेही आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यांनी प्राथमिक शिक्षण कल्याण या ठिकाणी घेतलेलं आहे। तर इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी ते पुणे या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आलेले आहेत। मुंबईला काही दिवस शिक्षण घेऊन पुन्हा ते पुण्याला पुढचं शिक्षण घेण्यासाठी आलेले दिसतात। शिक्षणानंतर त्यांनी भारतीय रेल्वे खात्यामध्ये नोकरी केलेली आहे। तर कुठे पुण्याच्या सैनिकी लेखा नियंत्रण कार्यालयामध्ये देखील सेवा केल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। असं सांगतात की या ठिकाणी नोकरी करत असताना एकदा त्यांची आई आजारी पडली आणि म्हणून त्यांनी इंग्रज अधिकाऱ्याकडे रजा मागायला गेले, तर अधिकाऱ्यांना रजा दिली नाही आणि त्यांना आईला भेटता आलं नाही। आई वारल्या आणि या गोष्टीचा वासुदेवजींच्या जीवनावर खूप मोठा परिणाम झाला नव्हे, त्यांच्या जीवनामध्ये एकदम परिवर्तन घडून आलं आणि त्यांनी ठरवलं की नाही, आता या जुलमी इंग्रजांच्या विरोधामध्ये आपण लढलं पाहिजे, क्रांती केली पाहिजे। आणि तिथूनच पुढे खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आपण त्यांच्या चरित्रामध्ये वाचतो। 1857च्या उठावामध्ये भारतीयांना पराभव पत्करावा लागलेला होता। ही गोष्ट ते वयाच्या 12व्या वर्षापासून जाणत होते, ऐकत होते आणि त्यामुळं त्यांना या पराभवाचं देखील मनाच्या ठिकाणी वेदना होत्या आणि त्यामुळं या विरोधामध्ये कुठेतरी आपण इंग्रजांना धडा शिकवला पाहिजे अशा प्रकारचा विचार ते करत राहिलेले आहेत। तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याचा प्रभाव देखील त्यांच्या जीवन चरित्रावरती मोठ्या प्रमाणावरती पडलेला आपल्याला दिसतो। दुष्काळ पडलेला होता, परंतु इंग्रज लोक या दुष्काळामध्ये भारतीय लोकांना अन्नधान्य पुरवणं, त्यांना मदत करण्याच्या ऐवजी म्हणावं तेवढं या दुष्काळाकडे लक्ष देत नव्हते आणि त्यामुळं अन्न करून बरेच भारतीय लोक या ठिकाणी प्राण गमावत होते। या गोष्टीचा देखील राग वासुदेव बळवंत फडके यांच्या मनामध्ये निश्चितपणे वाढलेला होता आणि म्हणून मग अशा या जुलमी इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी भाषणं द्यायला प्रारंभ केलेली आहे आणि या भाषणांच्या माध्यमातून समाजमन घडवण्याचं काम ते करत आहेत। पुढे त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा देखील केलेला आहे आणि हा दौरा करत असताना त्यांना रामोशी, भिल्ल, आगरी, कोळी तरुण भेटत गेलेले आहेत। त्या सगळ्यांना त्यांनी एकत्र केलं आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढण्याला एका अर्थानं फौजच उभी केलेली दिसते। परंतु हे लढायचं असेल तर लढण्यासाठी पैसा लागतो, लढण्यासाठी शस्त्रास्त्र लागतात। मग आता हा पैसा कुठून मिळवायचा, शस्त्रास्त्र कसे खरेदी करायचे, हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला आणि मग त्यांनी रामोशी आणि ह्या बाकीच्यांना सोबत घेतलं आणि श्रीमंतांच्या घरावरती दरोडे टाकायचे आणि तिथून पैसे मिळवायचे आणि गरिबांना मदत करायचे। अशा प्रकारचं काम, शस्त्रास्त्र खरेदी करण्याचं काम, असे काही कामं त्यांनी या कालावधीमध्ये केलेले आहेत। 1879 मध्ये त्यांच्यावर जो काही खटला भरण्यात आलेला होता, तर या खटल्यामध्ये त्यांचं वकीलपत्र कोणीच घ्यायला तयार नव्हतं। तर त्यावेळेला या 1879च्या खटल्यात वकीलपत्र घेण्याचं काम गणेश वासुदेव जोशी
ज्यांना सार्वजनिक काका या नावानं ओळखलं जातं. तर अशा या सार्वजनिक काकांनी त्यांचं वकीलपत्र घेतलेलं आहे. इंग्रजांच्या मोठं साधन दळणवळणाचं जे होतं आणि त्यामुळे त्यांना कारोबार करणं सोयीस्कर जात असायचं. तेव्हा या इंग्रजांची दळणवळणाची यंत्रणा विस्कटून टाकली पाहिजे हा विचार त्यांनी मनाच्या ठिकाणी केला आणि दळणवळणाला या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी तारा यंत्र जे आहे ते तोडून टाकण्याचं काम केलेलं आहे. तुरुंगावरती हल्ले करून कैद्यांना मुक्त करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. श्रीमंताची घरे लुटून गरिबांना मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मग गरिबांना मदत करणारा हा मसीहा आहे असं समजून गरीब लोक वासुदेवजींच्या वरती जीवश्य कंठश्य प्रेम करत असायचे. इंग्रज सरकारने मात्र ठरवलं की नाही, आता यांच्यावर आपण यांना पकडलं पाहिजे, कारवाई केली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी यांना पकडण्यासाठी बक्षीस लावलेलं आहे त्यांच्यासाठी. परंतु फडके या बक्षिसांच्यामुळं घाबरलेले नाही आहेत. उलट त्यांनी इंग्रजांना सडेतोड उत्तर देताना सांगितलं होतं की मुंबईतील गव्हर्नर रिचर्ड टेम्पल याचं जर कोणी शिर कापून आणेल तर त्याला मी माझ्या वतीनं देखील बक्षीस देणार आहे. असं जशास तसं उत्तर त्यांनी इंग्रजांना दिलेलं आपण पाहतो. शेवटी त्यांना 27 जुलै 1879 रोजी डॅनियन या अधिकाऱ्यानं पकडलेलं आहे. 27 जुलै कधी पकडलं? 27 जुलै 1879 रोजी डॅनियन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं वासुदेवजींना पकडलेलं आहे. पुण्याच्या न्यायालयामध्ये त्यांच्यावर खटला चालवण्यात आलेला आहे. मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं की सार्वजनिक काका यांनी त्यांचं वकीलपत्र घेतलेलं आहे. जेव्हा ते पुण्यामध्ये या खटल्यामध्ये येतात तेव्हा लोकांची गर्दी खूप झालेली आहे. यांना सुटका यांची झाली पाहिजे म्हणून अनेक लोकांनी पैसे सुद्धा जमा केलेले आहेत. शेवटी त्यांना जन्मठेपेची शिक्षा होते आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावून त्यांना येळंच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि या येळंच्या तुरुंगामध्ये राहत असताना त्यांचा अतोनात हाल करण्याचं काम इंग्रजांनी केलेलं आहे. एक प्रकारची जरब या बाकीच्या क्रांतिकारकांच्या वरती बसावी याच उद्देशानं असावं इंग्रजांनी यांचे खूप अतोनात हाल या ठिकाणी या कालावधीमध्ये केलेले आहेत. आणि असं सांगतात की एके दिवशी ते जेलमधून देखील पळून जातात. मग आता किती धैर्य त्यांच्या ठिकाणी असेल. आणि असा हा महान क्रांतिकारक शेवटी 17 फेब्रुवारी 1883 रोजी हे जग सोडून गेलेले आहेत. आणि म्हणून दरवर्षी 17 फेब्रुवारी हा त्यांचा पुण्यस्मरण दिन म्हणून संपन्न केला जातो. त्यांनी ज्या पद्धतीनं क्रांतिकार्यामध्ये महत्वाचं योगदान दिलं त्याच पद्धतीनं त्यांनी पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन या संस्थेची देखील स्थापना केलेली आहे. कोणती संस्थेची स्थापना त्यांनी केली? पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि याच संस्थेचं पुढे जे रूपांतर आहे ते भावे स्कूलमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. भावे स्कूलमध्ये या इन्स्टिट्यूटचं रूपांतरण झालेलं आहे. असं सांगितलं जातं की वासुदेव बळवंत फडके हे थोर दत्तोपासक होते. स्वामी समर्थ हे दत्तोपासक, दत्ताचा अवतार मानला जातात. तर स्वामी समर्थांची त्यांनी भेटही घेतलेली आहे आणि दोघांच्या मध्ये या कामाबद्दल या ठिकाणी चर्चाही झालेली आहे. स्वामीजींनी त्यांना आशीर्वादही दिलेला आहे. या वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्म्य नावाचा एक ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथामध्ये 7000 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत दत्ताच्या महत्व विशद करणाऱ्या. तर यावरून दत्ता भगवानावरती यांचा किती या ठिकाणी श्रद्धा होती गोष्ट लक्षात येते. ते पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पहिले सेक्रेटरी राहिलेले आहेत. कशाचे? तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ते पहिले सेक्रेटरी व ट्रेजरर, ज्याला आपण कोषाध्यक्ष असं म्हणतो. म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पहिले सचिव आणि कोषाध्यक्ष
अशी दुहेरी भूमिका त्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाबतीमध्ये पार पाडलेली आपल्याला दिसते। त्यांनी समाजामध्ये समानता आली पाहिजे, ऐक्य आलं पाहिजे, याचबरोबर समन्वय निर्माण झाला पाहिजे, यासाठी देखील प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी ऐक्यवर्धिनी संस्थेची स्थापना केलेली आहे। आता ही ऐक्यवर्धिनी जी संस्था त्यांनी स्थापन केली त्याचा मूळ उद्देश काय आहे तर समाजामध्ये विशेषतः भारतीयांच्यामध्ये समानता निर्माण झाली पाहिजे, कुठल्याच प्रकारचा भेदभाव भारतीय लोकांनी एकमेकांच्या बद्दल करायचा नाहीये, ऐक्य सगळ्यांच्या मध्ये असलं पाहिजे आणि केवळ ऐक्य असून चालत नाहीये तर ते ऐक्य टिकवण्यासाठी समन्वय देखील अत्यंत महत्वाचा आहे। म्हणून समानता, ऐक्य आणि समन्वय या त्रिसूत्रावर आधारित अशा प्रकारची ऐक्यवर्धिनी संस्था त्यांनी सुरू केलेली आहे आणि ते असं म्हणालेही होते की दधीची ऋषींनी आपल्या अस्थी ही देवासाठी दिलेल्या आहे। दधीची ऋषीचं उदाहरण देऊन ते सांगतात की दधीची ऋषींनी काय केलं होतं तर आपल्या अस्थी देवासाठी दिलेल्या होत्या, मग मी भारतीयांना दिल्या होत्या की नाही, तर हे भारतीयांनो मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये। आपली जर अशा पद्धतीची ऋषी मुनींची परंपरा आहे की समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे, तसा मी जर फासावर जात असेल देशासाठी तर हे भारतीयांनो मी का फासावरती जाऊ नये, मी सुद्धा फासावर गेलं पाहिजे आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण काम केलं पाहिजे। असा देशावरती जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके होत आणि त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। या क्रांतिकारकांचे चरित्र आपल्याला कशासाठी पुन्हा पुन्हा ऐकायचे असतात, वाचायचे असतात तर आज जेव्हा जेव्हा या समाज व्यवस्थेमध्ये सत्ता चालवणाऱ्यांकडनं गोरगरिबांच्या वरती अन्याय केला जातो, त्याला गुलामगिरीत ठेवलं जातं, त्याचं शोषण केलं जातं, तेव्हा तेव्हा अशा या शोषितांच्या विरोधामध्ये लढा उभा करणारे जे क्रांतिकारक असतात त्या क्रांतिकारकांची चरित्र वर्तमानामध्ये जर कोणी अशा पद्धतीनं शोषण करत असेल तर त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी एक वेगळी प्रेरणा, एक वेगळं प्रोत्साहन देणारे ठरतात आणि म्हणून आपण अशा आद्य क्रांतिकारकांच्या महापुरुषांच्या जीवनचरित्राचा आढावा घेत असतो। मीही या व्हिडिओच्या माध्यमातून आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या चरित्राचा थोडक्यात या ठिकाणी आढावा आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि आपल्याला माझ्यासह सगळ्यांना विनंती करायची आहे की या देशाला स्वातंत्र्य काही एका दिवसात मिळालेलं नाही आहे। हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाल, बाल, पाल, भगतसिंगांसारख्या, वासुदेव बळवंत फडकेंसारख्या अनेक अत्यंत यौवन अवस्थेतल्या देखील बऱ्याच जणांना या स्वातंत्र्य देवीसाठी आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागलेली आहे। याचं स्मरण आपण सतत अंतःकरणामध्ये ठेवून हे स्वातंत्र्य काही असं सहजासहजी मिळालेलं नाही आहे। या स्वातंत्र्यासाठी अनेकांना आपल्या संसारावरती तुळशीपत्र ठेवावं लागलेलं आहे, अनेकांना या ठिकाणी अल्पवयात असतानाच हे जग सोडून जावं लागलेलं आहे। मग ते भगतसिंगांच्या पासून वासुदेव बळवंत फडकेंपर्यंत अनेक असे युवक त्या कालावधीमध्ये या स्वातंत्र्य देवीच्या वेदीवरती शहीद झालेले आहेत, ज्यांना किती जणांना तर मिसूरही फुटलेलं नव्हतं, परंतु स्वतःच्या संसारापेक्षा त्यांनी देशाचा संसार महत्त्वाचा मानला आणि त्यामुळंच ते आजही शरीरानं जरी गेले असले तरी त्यांच्या कार्यानं, विचारानं आपल्या हृदय सिंहासनावर राज्य करताना आपण पाहतो। मला असं वाटतं की त्यांच्या जीवनासारखं आपल्याला समुद्र जरी नाही होता आलं तरी पाण्याचा थेंब म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपल्याला कमीत कमी एखादा
त्यांच्या जीवनातला क्षण, त्यांच्या जीवनातला एखादा कण जरी उतरवता आला तरी मला असं वाटतं की त्यांचे पुण्यस्मरण आणि जन्मोत्सव साजरे करण्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल. माझ्यासह आपल्या सगळ्यांना वासुदेव बळवंत फडके यांच्या चरित्रातनं देशभक्तीचा तरी कमीत कमी एक संस्कार निश्चितपणे व्हावा, तो होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून व्हिडिओला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. नमस्कार.